थंडी ताप सर्दी खोकला. हो माय मन नात काल दिस नाही पण आठवती. पण ती आज गई शाळा मग शाळेत कशाला पाठवलं आजी? काय एवढं शिकवणं चालू झालं नाही अजून. गोळी वगैरे दिली तिला तापाची? हा काल दिन नजर उतारी तिने हो माय. हा इथल्या मोठ्या मिरच्या आली द्या जरा सासू धावा असून आणि म्हणजे दिटाय जायला होती ती. कडक नजर लागेल होती तिले. असं काय नसतं माझी. आता घरी राहिली असती ती तिचं रक्त चेक केला गेला असतं ना. मग तिला शाळेत पाठवायचंच नव्हतं. हो माय ती पोरवजी करा जीवनी. एक दिन बिगर रास नाही ती आणि एक दिन बी जर घर राहिली ना ते तिनं असं आम्ही जीव करस अशी शेती. आणि हे बघा आजी आता या कुंड्यांमध्ये पावसाचं पाणी साचू देऊ नका बरं का, नाही तर डेंग्यूचे मच्छर होतील. हो आजी या कुंड्यांमध्ये पाणी राहू द्यायचं नाही जास्त आणि धाब्यावर गच्चीवर पण पाणी नका राहू देऊ बरं का. हा हो माया ना आता त्या कुंडीस देवना पाणी ना पाणी राही त्यामुळे आम्ही काय करसूत बरं. पण राहिलं पण ना देवाचं पाणी तर त्याला काणं करून द्यायचं, सांडून द्यायचं त्याला. त्याच्यात साचू देऊ नका. 2-4 दिवस झाले की त्याच्यात मच्छर पण असता मग ते गुडघ्याहून खालीच आपल्याला चावता आणि डेंग्यू मलेरिया होतो. म्हणूनच समजवतो आम्ही. हा समजी गो मी. काय जाय हो जडा माय? काहीच नाही झालं ताई. या आजींना समजवते म्हटलं या कुंड्यांमध्ये पाणी नका राहू देऊ. पण त्या अजून आमच्यावर डोकं गरम करतात. नाही 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 पावसाळ्यांकरता समजाळ्या त्या बी आपला जीव ना करता फिरतीस ना. मग नाही हो बाई ना त्याने राहू द्या पाणी गिनी आणि थंडी तापणं तक बी ना त्या पाणी पाऊस ना घरे घर साथ चालेल राहील त्यानं काही नाही शे मोठं. हां पाणी पडणार म्हणजे तब्येती बिघडतीसच. मग आमचं कामच आहे ते तुम्हाला सांभाळणं. सांगायचं आमचं काम आहे. ऐका ना काय का ते तुमचं तुमच्या जीवाची काळजी पण तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही. हा हो माय काळजी करतोस आम्ही पण आता येणार असंच ते. आता तुम्ही जरी इथल्या डॉक्टरने वैसे पिरायनात मग तुम्ही काय तब्येत नाही बिघडत होणार का बरं. अहो तसं नाही. आमची पण बिघडते की तब्येत. मग मी तेच सांग राहिनो तब्येत आहे माणूसनी कवाय बी बिघडी जास. एवढं शे भो सावधान राहावानं. मग आम्ही तेच तर समजवतोय दुसरं काय सांगतोय ताई. आता एक एकच घरी आमचा एवढा वेळ वाया जाईल तर आम्हाला पूर्ण गाव करायचं राहिलं तर किती दिवस लागणार बरं. मग तुम्ही समजून घेतलं तसे दुसरे समजत नाही. कोणी खूपच डोकं खातं कोणी काही विचारतं. आता आम्हालाही वरून आदेश असतो त्याप्रमाणे आम्ही विचारपूस करतो. थंडी ताप सर्दी खोकला आहे का कुणाला असेल तर रक्त चेक करा. वरती रिपोर्ट जाईल मलेरिया निघाला तर तुम्हाला सलाईन वगैरे लावतील. मलेरियाचा पूर्ण कोर्स करायला लावतील. मग असं असतं ते. आता काय व्हायरल इन्फेक्शन जास्त चालू आहे. हा बरोबर आहे हो माय खरंच ना. मग तिचं सोपेल रास ना ती. मग कोर्स शेती तीच करेल. हा मग नोकरी शे ना माहितीच नाही. तुमच्याकडे होताही थंडी ताप सर्दी खोकला कोणाला आहे? या अशा ना पोऱ्यावी पण हात पडेल तडे तरी तपाशिले हो बिन रक्त. मग हा मॅडम ती आशान पोरगाले बी ताप आहे म्हणतं. हो आता तिकडेच चाललो पूर्ण गावाचाच सर्वे करायचा आम्हाला. मायमन गुणगुण बी निसती पण आठवती रातभर निसते हाय बाप करायची. आणि तरी सकाळ जरा असं चांगलं लागणं ते मेडिकलने अर्धी गोळी दिली तिले ते जरा असं मग ताव ये उतरी गय ते तरी शाळा मागायची पोर तिथे एक दिन बिगर राहा नाहीच म्हणस आहे कसंच नाही माल मारीत मास्तर मारतीन अशीच करस. एवढा ताप होता आता जाऊच द्यायचं नव्हतं आजी. आणि आता काय मग दुसऱ्या मुलांनाही व्हायरल इन्फेक्शन असतं नाही तर दुसऱ्या मुलांची तब्येत बिघडते. संसर्गजन्य असतं ते. अहो मला पस्तावा राही घ्या पण ती पोर बी ऐकत नाही ना. मग मी ते बनसते गुईना पावर उतरणं का तावी असतील. किती वाजेला येईल ती घरी? 1 वाजाला येई ना ती 12:30 शाळा सुटस. आताशी तुमचे 11:15 झाले. काही नाही आम्ही इकडे पुढच्या गल्लीतच आहे. ती आली का आम्ही तिचं रक्त घेऊन घेतो. हा चाली आको कितली कुदीन कितली नाही ती म्हणजे अलवार आहे ती कशी बी नाजूक शेती पोर. नाही चांगलं राहस सरकारी दवाखाना मी चांगलाच राहस. तसं रिपोर्ट मा जर काही निघस ना ती येतच त्या दवा गोळ्या देवाले गोळ्या बाटल्या चांगल्या राहतीस. मग माहेरातली तुम्ही काय इसका धनी मग अशी पण होती ते काहीच तिला चांगलंच लागलं नाही. आको गल्लासभर निंबू पाणी करून ते 5 जण तिले आणि आको मिटण्या पट्ट्या ठिया डोकावर. मी इकडच्या गल्लीतलं बघते. मग आम्ही पण तिकडेच येते. आता ही गल्ली तर पूर्णच झाली ना. ती आजी त्यांची ती एक पेशंट येईल तेव्हा इकडे येऊन जाऊ आपण. आणि रीना कधी गई मग रीनान बरं जाऊ दे पोरले शाळा मग ती रीना जपेल रास तेवढा मा पोरने तयारी होई जास. ती रीना कसा माशी तुला माहिती ना. रीना गोदडा आवाज रास तेवढा मा पोर आपण डोकं इसरी देऊ तिला गरम पाणी टी देऊ तिला अंग तोंड होई जास तिला पावडर टिकली कर देऊ तिला आको एक अर्धी पुई टाकी देस नाही ते मग चिवडा बिवडा राय ना ते 3 डबा मध्ये देऊ
पाणी बाटली भर देऊ ते सिंगलभर चहा करो चहा बिस्किट खास मग ती पोर मग ती सांगस आजी मला पोसाड दे माको बागी 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 ती पोसाडाला जाव पोसाडीशी नाही असतं वय म्हणरी ना उठस इथली राजान राणी म्हणरी ना माय मी काय करू चांगलाच वटशे ना हा माय वट म्हणजे बापरे विचारत नको तू मी 5 वाजता उठेल रास 5 वाजता उठीशी नांग तोंडो गरवटा झाडो आणि महादेवले जाऊ मग त्यानंतर मी पोरले उठाडस आणि मग ती रीना उठस आम्ही 7:30 वाजाले चांगली ना बी सवयच पाठी तुम्ही मग बोला ताई सर्दी ताप खोकला कोणाला ताप येतोय बॅग पण सरलाकडेच राहिली किट वगैरे सगळं कॉल कर ना तिला 2 पेशंट आहेत असं बापरे या गल्लीत तर जास्तच थंडी ताप आहे 2 दिन जाय ना तर ठेवायची पडेलच या दोन्ही तिन्ही गरज मानावायची थंडी ताप चाला ना तसं एक कुटी राहणार एक पडी राहणार एक कुटी राहणार एक पडी राहणार अशा कोकलतस त्या ते नाही साधं कामशी तुझी बोते नेहमीच कोकलाच हो बाई त्यानं कोकला कधी बंद रास त्याने वय वही कोकलाने औषध करी 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 दमी घ्या तो बाई जेनी ते महादेव मंदिरवर बी ते रोज बेलपत्र काही मजाना गडीवर पटी तटे पण काही नाही फरक पडत विचारायला करत ना हो माय त्यांना पपुसले बोलशे म्हणे तर ते कोकला संगीत जाय त्यांना असं आहे का माय नको दादा पाय चालतोस ना तर वासन असं उकलेले जायचो महादेव नको डोकाला ताण द्यायचो यात पाय सलामत तर वशे माणूसनी जिंदगी बरं नाही ते बस परावद्याने होई जास बिन माणूस बोलतस कसं तरी जीवन होई जास मोठा भो 3 वरीच जाय ना पडेल पण चांगला आहे बिन करणारा गरमा म्हणून बरं आहे करशे त्यानं खावा पेवाने बी तो मजानी शे दुखणं दल्ल कर दे सोबी त्यानं बी काय एवढी वहिनीशी ते शे ना काय एवढी वहिनीशी करस त्याने दुखणं राय ना ते जीवले बिरुडच लागी जासते मग तेव्हा माणूस आहे ना असं येडाईच जास आणि मग ते काही सुधरत नाही गुजरतच जास असं राहते जडा माय मग सात दुश्मनले असा दिन नको बिगर काम न करत जा त्यानं वाटणं विचारा जल्दी तिकीट पाठव ते बोलतं बरं चलता बोलता जायल त्याने वानगी बी राहायचास माय मी ते आटेच दकान मी ते तटेच दकान मी ते आतेच बोलून मी ते तवळेच बोलून अशी गोडी राहायचास बटा असले तसं मरण म्हणजे बारीक तगू खरं आहे बी तुमनं पण आपला म्हणण्याप्रमाणे चालत नाही ना दादा आता त्या वरवालाने जे आपलं लिखेल बाई त्याप्रमाणेच बाई काय शे एवढं होणार बाई ते बाई आता या इथला लोक मरणार त्या इमान नाही ना मग त्यास ना काय असं लिखेलच बाई का मर जायचं मग दक का त्यास ना पिरेत कसं दकाडात बाई जसं जसं बरेत ना वांगच हो माय ते बी माझं काढत बी एक सा म्हणा ते दकाना जीवनी वय दादा या डॉक्टरनी येईल तीस मग गुणगुण रंगत तपाशील ना बाई मग जेवई ते नाही ते मग दवाखाना मला जातील नाही ते आता शाळा म्हणून काय बाय आठ राहतील ते ठीक नाही ते काय नाही जास होतील दवाखाना माबी आता ती लेवाल जास नाही आता बागी जा मग चला येस मी बी